तर का म्हणतो वरता सांगितलं बुट्टो, सकाळी सकाळी उठलो आणि कॉलेजची तयारी वगैरे करून रेडी झालो आणि इकडे आपल्या भाऊ लोकांच्या झोपेतून उठल्याबरोबर नाश्ता चालू होता. यांच्याकडे बघून तर मला कधी कधी असं वाटतं की यांची जिंदगीच बरी आहे माझ्यापेक्षा. आणि मम्मीने तेवढ्यात आवाज दिला म्हणे जेवण वगैरे करून घे म्हणे. आज मम्मीने बनवलं होतं बेसन आणि पोळी. ते आपण 5 मिनिटात फिनिश करून इकडे टाइम बघितला तर 10 वाजत होते. आणि पक्याचा पण फोन आलता कधी येते भाऊ म्हणे. मग म्हटलं काढली आपली तशीच BMW 170चा स्पीड निघाल सिद्धा हॉस्पिटल ड्युटीला. तर मी सगळ्यात आधी आलो बजाज चौकाच्या पेट्रोल पंपाजवळ पक्याला घ्यायला. पण पक्या तर नव्हतं आलतं, पण नयन भाऊ लाकडे आलते आणि पायता पायता तर वेदांत भाऊ पण आलते, पण पक्यानं आलतं. मग अर्धा घंटा वाट बघितल्यानंतर पक्या भाऊ आलते. मग त्याला जर असा माराचा विचार झाला, पण मला जे ड्युटीसाठी जास्त वेळ झाला म्हणून त्याला लवकर गाडी काढ म्हटलं, लवकर चल म्हटलं. मग ड्युटी वगैरे झाल्यानंतर आपण इकडे आलतो मामीकडे ना. आज खूप दिवसांनी आलते आपले पंक्या भाऊ. दिवसाची सुरुवात करून आणि पक्या तर इतका धावत आलता भेटायला जसा की भेटतच नव्हता हा कधी. पण हा पंक्या भाऊ काही मंत्रीपेक्षा कमी थोडी आहे. आणि आज पंक्या भाऊ आल्याबद्दल आज मीटिंग बसली आमची. आणि मीटिंग मधले राहिले सुहिले सदस्य गामा भाऊ आणि देवा भाऊ पण आलते. आणि आज तर गामा भाऊ आणि देवा भाऊ दोघं पण फार्मात होते. मग म्हटलं पंक्या भाऊ चालला तर मी पण गाडी काढली ना, आम्ही पण निघालो घराच्या रस्त्याने.